बे वाटत घोषणा द्यायला काय एवढे चोरी झाले, लोक गोळा झाले ना म्हणावं, त्यांच्याकडे बॅनर करायला पैसे नाही राहिले, अशी बातमी छापून. गेल्या 8-10 महिन्यापासून शेवगाव शहर व तालुक्यामध्ये चोऱ्याचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामध्ये हे जे चोऱ्या करणारे आहेत हे पाळत ठेवून चोऱ्या करत असल्यामुळं अनेक लोकांचे पैसे या ठिकाणी गेलेले आहेत. आम्ही वारंवार शेवगाव पोलीस स्टेशनला येऊन माहिती दिली, त्यांना लोक त्या ठिकाणचे ट्रेस करून फुटेजसुद्धा दिले, परंतु या पोलीस स्टेशनचे जे मुख्य आहेत समाधान नांगरे साहेब हे यामध्ये लक्ष घालण्यास तयार नसल्यामुळे आज आम्हाला नाईलाजी या ठिकाणी येऊन उपोषण धरणे आंदोलन करावं लागत आहे. तसेच या शेवगाव शहरामध्ये जे अवैध धंदे वाढलेले आहेत याचा बी आळा बसावा यासाठी आज आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून या ठिकाणी बसलेलो आहोत. या ठिकाणी होणाऱ्या चोऱ्या आणि अवैध धंदे याच्यावर आळा न बसल्यास याच्यानंतर तीव्र आंदोलन करू असा इशाराही आम्ही या ठिकाणी देत आहोत. गेल्या 1 महिन्यापासून शेवगाव शहरामध्ये जे काही ग्रामीण भागातून आमचे शेतकरी वर्गातून काही लोक बँकेमध्ये येत आहे आणि बँकेमधूनच काही जे चोर आहेत ते काउंटरपासूनच म्हणजे बँकेच्या काउंटरपासूनच चोरी काढल्या, पैसे किती काढतात यावर नजर ठेवून प्रत्यक्षदर्शी बाहेर आल्यानंतर प्रत्यक्ष त्या पैसे काढलेल्या इसमाकडून म्हणजे जे काही पैसे काढायला आलेले खातेदार आहेत त्यांच्या हातातून ओढले जातात आणि ही चोरी काही 35-40 किलोमीटर होत नाही, वर न होता ही प्रत्यक्षात पोलीस स्टेशनच्या अक्षरशः बस स्टँडवर किंवा पोलीस स्टेशनच्या दारात होत आहे. याबाबत आम्ही पोलीस स्टेशनच्या प्रत्यक्ष जे काही प्रमुख आहेत यांना वारंवार निवेदन दिलेले आहेत, पोलीस स्टेशनची वारंवार चर्चा केलेली आहे. तो जे काही फुटेज मिळालेले आहेत त्या फुटेजमध्ये प्रत्यक्षदर्शी जे काही संशयित आहेत त्यांना आम्ही पोलिसांना डिटेक्ट करून दिलेले आहेत. तरी देखील या ठिकाणी जे काही पोलीस प्रशासन आहेत तर या चोऱ्यावर आळा झाला पाहिजे. त्याचबरोबर शेवगाव शहरातील आणि पूर्ण तालुक्यामध्ये एका टायमाला अक्षरशः दूध मिळणार नाही, परंतु प्रत्येक गावाच्या चारी बाजूनी देशी दारूचा मोठा म्हणजे प्रत्यक्षात महापूर झालेला आहे आणि या दारूमुळं जी काही नवीन पिढी आहे ती व्यसनधीनता बनलेली आहे. त्याचबरोबर आमची एक प्रमुख मागणी अशी आहे की शेवगाव परिसरामध्ये गांजाचं जे काही मोठ्या प्रमाणात गांजे विक्रेते झालेले आहेत आणि हा जो गांजा विक्रेतेचा व्यवसाय आहे हा पोलिसांच्या आशीर्वादाशिवाय होत नाही, परंतु आमच्या एका बोदेगाव परिसरातील शेतकऱ्यांनी शेती पिकत नसल्यामुळे गांजा पिकवला आणि त्या शेतकऱ्यांना पोलिसांनी अक्षरशः 24 तासामध्ये कस्टडीत टाकलेले आहे आणि त्याला अजून देखील जामीन झालेला नाही. म्हणून आमची मागणी अशी देखील आहे की जो काही गांजा पिकणारा शेतकरी आहे त्याचं आम्ही समर्थन करणार नाही, परंतु त्याला पोलीस प्रशासनाने माफीचा साक्षीदार म्हणून त्याला यावेळेस माफी करावी आणि त्याचा देखील जामीन व्हावा. अशा वेगवेगळ्या समस्याबाबत आज स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि संघटनेचे सर्व पदाधिकारी आज ठिय्या आंदोलनाला बसलेले आहे. आज पहिला दिवस आहे. जर या बाबत आम्हाला सकारात्मक उत्तर नाही मिळाले तर पालकमंत्र्याच्या दारात जाऊन आम्ही उपोषण करणार आहोत. आता तुम्ही पिऊन तुमच्या हाताने खराब झाले, डुप्लिकेट दारू तरी बंद करा पोलिसांना म्हणा, घरी तरी कंटिन्यू. या शेवगाव शहर व तालुक्यातील चोऱ्याचे प्रमाण कमी न झाल्यास आम्ही यानंतर पालकमंत्र्यांना सुद्धा भेटणार आहोत आणि या शेवगाव तालुक्यातील पोलीस स्टेशनची तक्रार त्या ठिकाणी मांडणार आहोत. आज 1 महिना होऊन उलटलाय. शेवगाव आणि ग्रामीण भागातील जी चोऱ्या होत्या याला माझं असं म्हणणं आहे का याला पोलीस स्टेशनचं सुद्धा हाती, कारण यांना सारं माहिती असून यांना चोर कसे सापडत नाही आणि जर आंदोलन उपोषण केल्यावर ही धरून कसं काय आणते. मग कार तुम्हाला सांगतो पोलीस स्टेशनच्या शिपाईपासून महसूलच्या शिपाईपासून तर पार मुख्यमंत्र्यापर्यंत यांचे हप्ते जातात आणि याच्यात फक्त शेतकऱ्याची पिळवणूक चाललेली येईल. कालच्याला अजित पवार साहेब 72,000 कोटीचा घोटाळा करून शेतकऱ्याला 45,000 कोटी म्हणजे कर्ज नाही
तर हा म्हणतो 28 तारखेला म्हणतो का 31 तारखेला तुम्ही कर्ज भरून टाका आणि यांनी तर आश्वासन दिलं तर इलेक्शनच्या काळात का बा आम्ही तुमचं कर्जमाफी करू. देवेंद्र फडणवीस साहेब म्हणले 7-12 कोरा 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 कोराच करू म्हणे. मग आता कोरा कुठं गेला. मग यांच्याकडे जरा सारेच भ्रष्टाचारीच पोटरी जरा असले, मंत्री असले, आमदार असले, खासदार असले तर शेतकऱ्याचं काय. तर माझं एक म्हणणं आहे पार वरून तर खाली शेवटपर्यंत साऱ्या बाटल्या व्हायला पाहिजे यांच्यावाल्या आणि पार इकडे तिकडं गडचिरोलीच्या इकडे आणायला पाहिजे. तेव्हा याच्यात काहीतरी बदल होईल. आणि महाराष्ट्र शासनाने ह्या भाजप सरकारने हे तिन्ही लोकांनी यांचे पूर्ण राजीनामे द्यावा. यांना